Good morning, students. In last few lectures we have started a topic data structure from our CS1 paper. Today we are going to discuss about the some points related with the array. In last lecture we have discussed about the control structures which are used in data structure. त्याच्यामध्ये आपण तीन टाइप्सचे मेनली कंट्रोल स्ट्रक्चर बघितले. फर्स्ट कंट्रोल स्ट्रक्चर होता सिक्वेन्स, सेकंड वन होता ब्रँचिंग और त्यालाच आपण काय म्हणत होतो तर कंट्रोल स्ट्रक्चर, अँड थर्ड वन होता लूपिंग स्ट्रक्चर. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट सुरू करत आहोत. तो पॉईंट आहे ॲरे, आणि हा पॉईंट या चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जे काही आपण अल्गोरिदम स्टडी करणार आहोत किंवा जे काही आपण डेटा स्ट्रक्चर रिलेटेड ऑपरेशन्स पाहिले ते सगळे ऑपरेशन्स आपण कुणावरती अप्लाय करणार आहोत तर ह्या ॲरेवरती अप्लाय करणार आहोत. आता ॲरे ही कन्सेप्ट जी आहे ती प्रोग्रामिंग लँग्वेजमधली सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आपण लास्ट इयरला सुद्धा 11th स्टँडर्डमध्ये ॲरे ही कन्सेप्ट स्टडी केली आहे. ज्याला आपण डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स स्टडी केले त्याला मी तुम्हाला एक पॉईंट नोट डाऊन करायला सांगितला होता की हे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स जे आहेत ते सगळे ऑपरेशन्स आपण ॲज अ ॲरेवरती अप्लाय करून बघणार आहोत, किंवा आपल्या डोळ्यासमोर ॲरे ही कन्सेप्ट लक्षात ठेवून आपण काय करणार आहोत ते सगळे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. फॉर एक्झाम्पल इन्सर्ट म्हणजे काय, डिलीट म्हणजे काय, त्याच्यानंतर सॉर्टिंग मीन्स काय, मर्जिंग मीन्स काय, हे सगळे ऑपरेशन्स आपण कुणावरती आता अप्लाय करणार आहोत तर ॲरे ह्या कन्सेप्टवरती आपण ते अप्लाय करणार आहोत. आता ॲरे ही कन्सेप्ट परत एकदा आपण रिवाइज करूया. 11th स्टँडर्डमध्ये आपण ॲरे ऑलरेडी शिकलेलो आहोत, पण त्याची डेफिनेशन काय आहे किंवा त्याचं मीनिंग काय आहे आणि ॲरे यूज कसे केले जातात हे आपण परत एकदा नव्याने स्टार्ट करूया. आता एक्झामला याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट इज मीन बाय ॲरे अँड हाऊ ॲरे आर रिप्रेझेंटेड इन मेमरी. बघा, ॲरे हा कन्सेप्ट या चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जे काही आपण ऑपरेशन्स बघितले डेटा स्ट्रक्चरचे ते सगळे ऑपरेशन्स आपल्याला आता ह्या ॲरेवरती परफॉर्म करून बघायचे आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड अल्गोरिदमही आपल्याला स्टडी करायचे आहेत की जे एक्झामला आपल्याला विचारले जातात. डेफिनेटली ॲरे इन्सर्टिंग अल्गोरिदम, ॲरे ट्रॅव्हर्सिंग अल्गोरिदम, ॲरे डिलीट इलेमेंट, त्याच्यानंतर लिनियर सर्च अल्गोरिदम, बायनरी सर्च अल्गोरिदम अँड सॉर्टिंग. हे जे अल्गोरिदम्स आहेत याच्यावरती डेफिनेटली 3 मार्क्सचा आणि 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जातो. आता फर्स्ट आपण ॲरे ही कन्सेप्ट जी आहे ते ॲरे ही कन्सेप्ट पहिल्यांदा स्टडी करायला घेऊया. आता ॲरे म्हणजे काय बघा, इट इज वन ऑफ दी लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता लिनियर डेटा स्ट्रक्चर इथं तुम्हाला नवीन डेफिनेशन ॲरेची बघायला भेटलेली आहे की हे काय आहे तर एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. आता लिनियर डेटा स्ट्रक्चर हे पहिल्यांदा काय बघूया. डेटा स्ट्रक्चर जे आहे ते डेटा स्ट्रक्चर मेनली 2 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. एक आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि सेकंड वन आहे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर की ज्यालाच काय म्हटलं जातं बायनरी स्ट्रक्चर ही म्हटलं जातं. आता लिनियर स्ट्रक्चर म्हणजे काय तर याचा वर्ड जर तुम्ही व्यवस्थित रीड केला किंवा ह्या वर्डचं मिनिंग तुम्हाला जर व्यवस्थित समजला तर ॲटोमॅटिकली लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय तुम्हाला समजेल. लिनियर म्हणजे काय हो तर बॅक टू बॅक इलेमेंट्स याच्यामध्ये ॲड केले जातात किंवा हे इलेमेंट्स कसे आहेत तर कंटिन्युअसली आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर लिनियर. बघा, लिनियरचं मिनिंग थोडक्यात आहे बॅक टू बॅक किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो तर सिक्वेन्शियल म्हणू शकतो किंवा कंटिन्युअसली याच्यामध्ये इलेमेंट्स असतात किंवा कंटिन्युअसली याच्यामध्ये डेटा ॲड केला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर लिनियर डेटा स्ट्रक्चर. सेकंड पॉईंट आपण काय लिहिलं आहे तर सो इट इज कॉल्ड ॲज अ लिनियर ॲरे. ॲरे जे आहे त्या ॲरेलाच सेकंड नेम म्हणून काय यूज केलं जातं तर लिनियर ॲरे. मग लिनियर ॲरे का म्हणायचं कारण याच्यामध्ये इलेमेंट्स जे आहेत ते कंटिन्युअसली मेमरी लोकेट करतात किंवा कंटिन्युअसली त्यांना मेमरी दिली जाते. त्याच्यानंतर ते ज्या वेळेला यूज केले जातात त्यावेळेला सिक्वेन्शियल त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. थर्ड वन पॉईंट काय आपण राईट डाऊन केल्यावर इट इज कलेक्शन ऑफ फायनाईट एन नंबर ऑफ होमोजिनियस इलेमेंट. आता ॲरेची जर बेसिक डेफिनेशन आपण पाहिली की जी 11th स्टँडर्डमध्ये पाहिली होती, इट इज अ कलेक्शन ऑफ
इलेमेंट्स, ओके, किंवा इट इज अ ग्रुप ऑफ इलेमेंट, अशी आपण साधी आणि सिंपल डेफिनेशन ॲरेची सुद्धा राईट डाऊन करू शकतो. मग इथं तेच रिप्रेझेंट केलेलं आहे, कलेक्शन ऑफ फायनाईट. आता ज्याला हा ॲरेचा ग्रुप तयार केला जातो किंवा इलेमेंटचा ग्रुप तयार केला जातो, त्याला तो त्या ग्रुपमध्ये किती इलेमेंट्स प्रेझेंट आहेत हे आपण तो ग्रुप ज्याला डिफाईन करतो, त्याच वेळेला त्याच्यातले नंबर ऑफ इलेमेंट्स आपण तिथं मेन्शन करतो. तेच इथं सांगितलेलं आहे की कलेक्शन ऑफ फायनाईट एन नंबर ऑफ होमोजिनियस इलेमेंट. आता होमोजिनियस अँड नॉन होमोजिनियस इलेमेंट म्हणजे काय बघूया. त्याचंच मिनिंग 4th पॉईंटमध्ये राईट डाऊन केले की सेम डेटा टाईप. आता होमोजिनियस इलेमेंट्स म्हणजे काय, तर ॲरेची डेफिनेशन काय आहे थोडीशी मॉडिफाय करूया आपण. ॲरे इज अ कलेक्शन ऑफ इलेमेंट हॅविंग द सेम डेटा टाईप. सेम डेटा टाईप असलेल्या इलेमेंट्सचं ज्याला आपण कलेक्शन करतो त्याला काय म्हटलं जातं, तर ॲरे म्हटलं जातं. मग सेम डेटा टाईप किंवा ज्या इलेमेंट्सचा डेटा टाईप एकसारखाच आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तर होमोजिनियस म्हटलेलं आहे. आणि त्याचा डेटा टाईप कसा असतोय, तर सेम असतो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर इलेमेंट्स ऑफ ॲरे रेफरन्स बाय द रिस्पेक्टिव्ह इंडेक्स नंबर. आता इथं आपण बघतो की इथं ग्रुप तयार केलेला आहे, ओके, आणि त्या ग्रुपला काय दिलं जातं, तर एक कॉमन नेम दिलं जातं. फॉर एक्झाम्पल ज्याला आपण 11th स्टँडर्डचा क्लास रिप्रेझेंट करतो त्याला त्या होल क्लासला ॲज अ 11th स्टँडर्ड हे नाव दिलं जातं. पण त्याच्यामध्ये असलेला प्रत्येक स्टुडंट जर मला ॲक्सेस करायचा असेल तर त्याच्यासाठी त्या स्टुडंटला पर्टिक्युलर रोल नंबर असायला करायला पाहिजे, तरच मला त्या ग्रुपमधला किंवा त्या क्लासमधला प्रत्येक इलेमेंट काय करता येईल, ॲक्सेस करता येईल. मग ज्या पद्धतीनं तुम्हाला तुमचा क्लास हा तुमचं नेम रिप्रेझेंट करतो की तुम्ही 11th स्टँडर्ड असेल किंवा 12th स्टँडर्डचे स्टुडंट असेल, किंवा आपण असं धरूया की कम्प्युटर सायन्सचा एक क्लास आहे. मग ह्या कम्प्युटर सायन्स हे पूर्ण त्या क्लासला दिलेलं नेम आहे, बरोबर आहे. पूर्ण त्या ग्रुपला रिप्रेझेंटेशन करण्यासाठी कम्प्युटर सायन्स हे नेम दिलेलं आहे. आणि त्या कम्प्युटर सायन्स ह्या ग्रुपमध्ये किंवा क्लासमध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, तर 50 नंबर ऑफ स्टुडंट्स त्या क्लासमध्ये प्रेझेंट आहेत. मग त्याच्यामधला प्रत्येक स्टुडंट मला जर ॲक्सेस करायचं असेल तर त्याला प्रत्येकाला एक वेगळी आयडेंटिटी देणं गरजेचं आहे. होल क्लासला मी नाव दिलेलं आहे कम्प्युटर सायन्स, इट्स ओके, पण त्यातल्या प्रत्येक स्टुडंटला मला एक वेगळी आयडेंटिटी द्यावी लागणार आहे की जेणेकरून मला तो स्टुडंट ॲक्सेस करता येईल. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, तर त्याला एक रोल नंबर रिप्रेझेंट करतो की जेणेकरून त्या रोल नंबरचा यूज करून आपण काय करू शकू, प्रत्येक इलेमेंट त्यातला ॲक्सेस करू शकू. इथं सुद्धा ज्या वेळेला ॲरे रिप्रेझेंट केले जातात त्याला त्या ॲरेच्या ग्रुपला किंवा जो काही इलेमेंट्सचा आपण ग्रुप तयार केलेला आहे त्याला एक कॉमन नेम दिलं जातं आणि त्या कॉमन नेमच्या अंडर त्याच्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत हे सांगितलं जातं. आणि त्याच्यामधला प्रत्येक इलेमेंट ॲक्सेस करण्यासाठी त्याच्यासाठी काय केला जातो, तर रिस्पेक्टिव्ह इंडेक्स नंबरचा यूज करून काय केला जातो, प्रत्येक इलेमेंट हा ॲक्सेस केला जातो. अजून एक पॉईंट आपण इथं मेन्शन करू शकतो की ॲरे इलेमेंट store in continuous memory location. बघा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की ॲरे इलेमेंट स्टोअर इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन. ज्याला आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, नॉर्मल व्हेरिएबल आणि ॲरे याच्यामध्ये डिफरन्स आहे. ज्याला तुम्ही नॉर्मल एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याला तो व्हेरिएबल मेमरीमध्ये कुठेही स्टोअर केला जातो. ज्या पद्धतीनं त्याचा डेटा टाईप असेल त्या पद्धतीनं त्याला मेमरीमध्ये ब्लॉक अवेलेबल करून दिला जातो आणि त्या ठिकाणी तो काय केला जातो, स्टोअर केला जातो, बरोबर आहे. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल मी 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत, इंट ए, बी आणि सी, ओके. हे 3 व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केलेत. ज्याला मी हे 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करते त्याला मी एका सिंगल स्टेटमेंटमध्ये हे व्हेरिएबल कंटिन्युअस डिक्लेअर करते, बरोबर आहे. सिक्वेन्शियली मी डिक्लेअर केलेत, पण ज्याला त्यांना ॲक्च्युअल मेमरीमध्ये प्लेस दिली जाईल किंवा मेमरीमध्ये ते स्टोअर केले जातील त्याला ते कंटिन्युअसली स्टोअर केले जाणार नाहीत. तर ज्या ज्या ठिकाणी स्पेस अवेलेबल असेल त्या त्या ठिकाणी त्यांना काय केली जाणार आहे, स्पेस दिली जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर नॉर्मल व्हेरिएबल जरी कंटिन्युअसली
कंटिन्युअसली डिक्लेअर करत असाल तरी ज्याला ते मेमरीमध्ये स्टोअर होतात त्याला त्यांना कंटिन्युअसली मेमरी अलोकेशन दिलं जात नाही. पण ॲरे ही जी अशी कन्सेप्ट आहे की ॲरेमध्ये मुळातच इलेमेंट्स जे आहेत ते कंटिन्युअसली मेमरी ऑक्युपाय करतात. म्हणजे ॲरे जर मी 3 इलेमेंट्सचा ॲरे डिक्लेअर केला असेल तर माझा पहिला जो इलेमेंट ॲड होणार आहे मेमरीमध्ये किंवा त्याला जी मेमरी दिली जाणार आहे त्याच्यासोबतच कंटिन्युअसली राहिलेल्या इलेमेंट्सला काय केली जाते, मेमरी ऑक्युपाय करून दिली जाते. हा बेसिक डिफरन्स आहे की नॉर्मल व्हेरिएबल हे कशी मेमरी स्टोअर करतात किंवा नॉर्मल व्हेरिएबलला मेमरी कशी लोकेट केली जाते आणि ॲरे व्हेरिएबल ज्याला आपण बघतो त्याला त्याच्यासाठी कोणत्या टाईपची मेमरी अलोकेशन केली जाते. लक्षात आलं तुमच्या की ॲरेशी रिलेटेड आपण डिफरंट टाईप्सच्या डेफिनेशन्स पाहिल्यात. ज्याला तुम्हाला एक्झामवरती याच्यावरती क्वेश्चन येईल त्याला या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला ॲरेच्या तिथं राईट डाऊन करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 1.5 मार्क मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली तुमचा ॲरे हा मेमरीमध्ये कसा रिप्रेझेंट केला जातो त्याच्यासाठी आपण बघूयात. परत एकदा मी हे रिवाईज करते की ॲरे काय आहे, तर इट इज वन ऑफ द लिनियर डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरचे मेन 2 टाईप्स आहेत, एक आहे लिनियर आणि एक आहे नॉन लिनियर. लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये इलेमेंट्स आहेत किंवा डेटा काय केला जातो तर कंटिन्युअसली ॲड केला जातो किंवा त्याच्यासाठी कंटिन्युअस मेमरी ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर लिनियर ॲरे म्हटलं जातं. सेकंड वन डेफिनेशन काय यायची तर कलेक्शन ऑफ फायनाईट एन नंबर ऑफ होमोजिनियस इलेमेंट. आता इथं होमोजिनियस इलेमेंट का म्हटलेलं आहे, कारण ॲरे ज्याला तुम्ही रिप्रेझेंट करता त्याला त्या ॲरेमध्ये जे स्टोअर केले जाणारे नंबर्स आहेत किंवा इलेमेंट्स आहेत त्या सगळ्यांचा डेटा टाईप काय असतो, सेम असतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे होमोजिनियस. सेकंड वन आपण काय म्हटलं की इलेमेंट्स ऑफ ॲरे आर ॲक्सेस बाय द रिस्पेक्टिव्ह इंडेक्स नंबर. ॲरेला जरी कॉमन नेम असेल तरी त्या कॉमन नेमचा यूज करून तुम्ही इलेमेंट ॲक्सेस करू शकत नाही. मग त्याच्यासाठी त्याच्या प्रत्येक इलेमेंटला काय केला जातो तर एक प्रॉपर इंडेक्स नंबर दिला जातो की जो ऑटोमॅटिकली जनरेट होतो आणि त्याचा यूज करून आपण काय करू शकतो तर एलिमेंट्स ॲक्सेस करू शकतो. नेक्स्ट वन आपण काय सांगितलं की ॲरेमधले जे काही इलेमेंट्स आहेत ते कंटिन्युअसली काय करत असतात, मेमरी लोकेट करत असतात. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही ॲरेमध्ये इलेमेंट्स ॲड केलेले आहेत त्याच सिक्वेन्शियली त्यांना काय केली जाते, मेमरी अलोकेट केली जाते. हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आपण ॲरेशी रिलेटेड एक्झाम्पल बघूया आणि हाऊ ॲरेज आर रिप्रेझेंटेड इन मेमरी हा कन्सेप्ट बघूया. ओके, आता ॲरे राईट डाऊन कसे करायचे ते आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल आता इथं आपण जरी हे म्हणत असलो की ॲरे हे काय आहे तर होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर आहे किंवा याच्यामध्ये इलेमेंट्स जे ॲड केले जातात ते सेम डेटा टाईपचे असतात, बरोबर आहे, ही त्याची डेफिनेशन अगदी बरोबर आहे. पण आता आपण इथं काय राईट डाऊन करत आहोत तर ॲरेशी रिलेटेड अल्गोरिदम्स राईट डाऊन करत आहोत आणि एक पर्टिक्युलर डेटा टाईप आपल्या माइंडमध्ये स्टोअर करून किंवा एका पर्टिक्युलर डेटा टाईपवरती फोकस करून आपल्याला चालणार नाही आहे. तर ॲज अ होल ॲरेची कन्सेप्ट म्हणजे काय तर कलेक्शन ऑफ इलेमेंट. ही कन्सेप्ट आपण लक्षात घेऊन काय करणार आहोत, एक्झाम्पल सॉल्व करणार. म्हणजे आपण याच्यामध्ये इलेमेंट्स जे ॲड करणार आहेत ते सेम डेटा टाईपचेच असणार आहेत, पण ज्याला आपण ते मेन्शन करणार आहोत त्याला इथं आपल्याला त्याचा डेटा टाईप मेन्शन करायची तितकीशी गरज नाही आहे. ओके, इथं मी एक्झाम्पल लिहिते मार्क्स. ओके, आता मी इथे एक सिंपल एक्झाम्पल लिहिलेलं आहे. आता इथं मी एक ॲरे डिक्लेअर केलेला आहे की ज्या ॲरेला नाव दिलेलं आहे मार्क्स, हा ॲरेचं नेम आहे. आता ज्याला तुम्ही ॲरेमध्ये टोटल इलेमेंट्स तुम्ही सांगत असता त्याला ते टोटल इलेमेंट्स कुठं रिप्रेझेंट केले जातात
तर त्याच्यासाठी हा स्क्वेअर ब्रॅकेट यूज केला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं तर त्या ॲरेमध्ये किती इलेमेंट असणार आहेत, किती किंवा किती नंबर ऑफ ग्रुप्सचा तो ॲरे आहे. मग मार्क्स जर पाहिलं तुम्ही तर मार्क्समध्ये किती नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत तर 4, म्हणजे याची लेंथ किती असणार आहे 4. ओके, लेंथ मीन्स how many elements present in an array. ओके, ॲरेशी रिलेटेड ज्याला आपण प्रोग्राम्स बघतो त्याला लेंथ माहीत असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. लेंथचं मिनिंग काय आहे तर त्या ॲरेमध्ये किती नंबर ऑफ इलेमेंट्स प्रेझेंट आहेत हे काय रिप्रेझेंट करतं, त्याची लेंथ रिप्रेझेंट करतं. मग ती कशी फाइंड आउट करायची तर ज्याला तुम्ही ॲरे डिक्लेअर करता त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जो तुम्ही नंबर टाकता तो काय असतोय त्या ॲरेची लेंथ असते. मग लेंथ इथं ॲरेची किती झाली हो 4, म्हणजेच त्याच्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत 4 इलेमेंट्स आहेत. त्यातला पहिला इलेमेंट जो आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 25 आहे. सेकंड इलेमेंट जो आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 30 आहे. थर्ड वन इलेमेंट जो आहे त्याला असाइन केलेली व्हॅल्यू 35 आहे आणि नेक्स्ट जो इलेमेंट आहे तो किती आहे 40च आहे. आता याच्याशीच रिलेटेड तुम्हाला 2 कन्सेप्ट येतात. एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे अप्पर बॉन्ड आणि लोअर बॉन्ड. ओके, UB आणि LB. आता UB आणि LBचं मिनिंग बघा. आता आपण ज्या वेळेला याचे अल्गोरिदम स्टडी करणार आहोत त्याला हे 2 नोटेशन्स जे आहेत ते तुम्हाला सतत यूज करावे लागणार आहेत. त्यासाठी याचं मिनिंग लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता ॲरे ज्या वेळेला आपण बघतो त्याला आपण मगाशी सांगितलं की ॲरेला प्रत्येक इलेमेंट ॲक्सेस करण्यासाठी त्याला काय केला जातो एक पर्टिक्युलर इंडेक्स नंबर दिला जातो. ओके, मग तो इंडेक्स नंबर स्टार्ट कुठून होतं तर जनरली ज्याला आपण इन प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये बोलतो, फॉर एक्झाम्पल C++ असेल किंवा कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असेल त्यावेळेला ज्यावेळेला आपण ॲरे कन्सेप्ट हा स्टडी करतो त्याला एक गोष्ट सांगतो की ॲरेचा इंडेक्स नंबर हा 0 स्टार्ट होतो. बरोबर आहे, पण इथं इंडेक्स नंबर हा कोणता घेतलेला आहे तर जनरली ज्याला या टाईपचे आपण अल्गोरिदम स्टडी करतो त्याला तिथं इंडेक्स नंबर हा 1 स्टार्ट केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण ज्याला तुम्ही 0 स्टार्ट करता त्याला थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतं किंवा अप्पर बाउंड लोअर बाउंड कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळं तुम्ही ॲरेचा इंडेक्स नंबर ॲज अ डेटा स्ट्रक्चरमध्ये 1 स्टार्ट केला तरी नो प्रॉब्लेम. सो ज्याला आपण म्हणतोय की ह्याचा इंडेक्स नंबर किती असणार आहे मग 1, याचा 2, याचा 3 आणि याचा 4. ओके, या पद्धतीनं प्रत्येक इलेमेंटला काय दिलेला आहे तर एक पर्टिक्युलर इंडेक्स नंबर दिला आहे. बघा, मार्क्स हा कॉमन नेम दिलेला आहे. ह्या 4 ग्रुप जो चौघांचा आपण ग्रुप तयार केलेला आहे या चौघांच्या ग्रुप्सला कॉमन नेम आपण काय दिलेला आहे मार्क हे कॉमन नेम दिलेलं आहे. आणि त्याच्यामधला प्रत्येक इलेमेंट जर ॲक्सेस करायचा असेल, प्रत्येक इंडिव्हिज्युअल मार्क्स जर मला ॲक्सेस करायचे असतील तर त्याला प्रत्येकासाठी मला एक इंडेक्स नंबर द्यावा लागणार आहे. आणि तो इंडेक्स नंबर कुठून स्टार्ट केला जातो तर 1 पासून स्टार्ट केला जातो आणि कंटिन्युअसली जेवढे काही तुमच्याकडं इलेमेंट्स त्या ॲरेमध्ये असतील तेवढ्यांना कंटिन्युअसली इंडेक्स नंबर तिथं असाइन केला जातो. म्हणजे याचा इंडेक्स नंबर आहे 1, 2, 3, 4. या पद्धतीनं तुम्हाला कंटिन्युअसली इंडेक्स नंबर काय करायचे आहेत तिथं असाइन करायचे आहेत. आता अप्पर बॉन्ड आणि लोअर बॉन्ड काय हे आपण बघूयात. त्याचे नोटेशन्स तुम्हाला तर समजले आहेत की UB म्हणजे अप्पर बॉन्ड आणि LB म्हणजे लोअर बॉन्ड. आता LBचं मिनिंग पहिल्यांदा लक्षात घेऊया. LB म्हणजे काय आहे तर लोअर बॉन्ड, की जो नेहमी काय असतो ॲरेमधला पहिला इलेमेंटचा जो इंडेक्स नंबर आहे तो म्हणजे काय असतो त्याचा लोअर बॉन्ड. मग ह्या ॲरेमधला इलेमेंट जो आहे त्याचा पहिला इंडेक्स नंबर काय आहे हो 1. म्हणजे कोणताही ॲरे तुमचा असू द्यात त्या ॲरेचा लोअर बॉन्ड काय असतो तर 1 हा त्याचा लोअर बॉन्ड असतो. मग आता अप्पर बॉन्ड म्हणजे काय तर सगळ्यात लार्जेस्ट इंडेक्स नंबर कोणता आहे तर 4. म्हणजे त्याचा अप्पर बॉन्ड काय झाला 4. बघा, या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तर लेंथ कॅल्क्युलेटही करू शकता. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. लेंथ इज इक्वल टू UB मायनस
LB + 1. बघा हा एक फॉर्म्युला त्यांनी आपल्याला डिराईव्ह करून दिलेला आहे की ज्याचा यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो, लेंथ फाइंड आउट करू शकतो. नॉर्मली लेंथ कशी फाइंड आउट करायची ते मी तुम्हाला सांगितलं आहे की जेवढे तुमच्या ॲरेमध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तेवढी त्या ॲरेची काय असणार आहे, लेंथ असणार आहे. पण त्यांनी त्याच्याशी रिलेटेड एक फॉर्म्युलाही दिलेला आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितले तर UB - LB + 1 की तुम्हाला काय मिळणार आहे, लेंथ मिळणार आहे. आता UBचं मिनिंग तुम्हाला समजले. UB म्हणजे काय तर अप्पर बाउंड, ॲरेमधला सगळ्यात लास्ट इंडेक्स नंबर आहे किंवा ज्याचा इंडेक्स नंबर हा सगळ्यात लार्जेस्ट आहे तो काय असणार आहे, UB असणार आहे. म्हणजे तुमचा UB इथं किती आला हो, 4 आला. ओके. -LB म्हणजे काय तर सगळ्यात लोएस्ट इंडेक्स नंबर तो किती आहे, 1 आहे. आणि यामध्ये काय करायचं आहे, +1 करायचे. 4 - 1 3 + 1 ॲटोमॅटिक तुमची लेंथ काय आहे, ॲरेची 4 आली. ओके. लक्षात आलं की हा फॉर्म्युला ही खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याला तुम्हाला ॲरेची लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल त्याला तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. UB - LB + 1 = लेंथ. आता या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, ॲरे डिक्लेअर करू शकता आणि त्याच्याशी हे नोटेशन्स यूज करू शकता. आता अजून एक कन्सेप्ट आपल्याला याच्याशी रिलेटेड बघायचं की ॲरे मेमरीमध्ये कसे स्टोअर केले जातात. ओके. आता ॲरेमधले इलेमेंट्स आहेत, हे इलेमेंट्स जर मला पर्टिक्युलर इलेमेंट्स जर ॲक्सेस करायचे असेल तर ते कसे ॲक्सेस करता येतील ते बघूया. टोटल नंबर जे आहे तुमचा ॲरेचा किंवा त्याच्यामध्ये इलेमेंट्स 4 आहेत. मग त्याच्यामधला प्रत्येक इलेमेंट जर मला ॲक्सेस करायचा असेल तर त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे, त्याचा इंडेक्स नंबर यूज करावा लागणार आहे. मार्क्स 1 = 25. ओके. मार्क 2 = 30. मार्क्स 3 = 35 and मार्क्स 4 = 40. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता तर ॲरेमधला प्रत्येक इंडेक्स नंबरचा यूज करून ॲरेचे इलेमेंट्सचा ॲक्सेस करू शकता. मगाशी जर पॉईंट तुमच्या लक्षात असतील तर मगाशा पॉईंट्समधला 5th पॉईंट आपण काय सांगितलं हो तर ॲरे इलेमेंट कॅन बी ॲक्सेस बाय युजिंग इट्स इंडेक्स नंबर. मग आता इथं आपण ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे व तो पर्टिक्युलर इंडेक्स नंबर लिहिलेला आहे. ह्या सगळ्यांचं नेम कॉमन आहे, मार्क्स हे त्यांचं कॉमन नेम आहे आणि ह्या कॉमन नेमच्या अंडर आपण कशाचा यूज केलेला आहे, त्याच्या इंडेक्स नंबरचा यूज केला आहे. म्हणजे 1 इंडेक्स नंबर असेल त्याला त्याची व्हॅल्यू किती आहे, 25 मार्क्स आहेत. ज्याला मी इंडेक्स नंबर 2 म्हणते म्हणजे दुसरा इलेमेंट म्हणते त्याला त्याच्यामध्ये स्टोअर असणारी व्हॅल्यू 30 आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं तर सबस्क्रिप्ट ॲरे सबस्क्रिप्टचा यूज करून सुद्धा तुम्ही काय करू शकता तर ॲरे इलेमेंट जे आहेत ते ॲक्सेस करू शकता. आता आपल्याला बघायचं आहे हाऊ ॲरेज आर रिप्रेझेंटेड इन मेमरी. आपण हेच एक्झाम्पल ठेवूया की इथं माझ्याकडे जो ॲरे मी तयार केलेला आहे तो 4th नंबरचा आहे. ओके. आणि हे मेमरीमध्ये कसे रिप्रेझेंट केले जातात, मेमरी रिप्रेझेंटेशन. ओके. आता इकडे लक्ष द्या, मेमरी रिप्रेझेंटेशन. आपण मगाशी लास्ट पॉईंट ॲरेच्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं व की ॲरेचे जे काही इलेमेंट्स आहेत ते काय करतात, कंटिन्युअसली मेमरी अलोकेशन करतात. आता ही कंटिन्युअसली मेमरी अलोकेशन ज्याला केली जाते त्याला ती कशावरती डिपेंड आहे तर कोणत्या टाईपचा तुमचा ॲरे आहे. फॉर एक्झाम्पल माझा जर ॲरे इंटिजर टाईपचा असेल तर प्रत्येक इलेमेंटसाठी मला 2 बाईट्सची मेमरी अलोकेट केली जाणार आहे. माझा जर ॲरे कॅरेक्टरचा असेल तर त्याच्यासाठी 1 बाईटची मेमरी रिप्रेझेंट केली जाईल. आत्ता आपण हे बघायचं नाही आहे की माझा ॲरे कोणत्या डेटा टाईपचा आहे, नो. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की माझ्याकडे एक ॲरे आहे आणि तो मला मेमरीमध्ये स्टोअर करायचा आहे. मग त्याचा
सिंपल डेफिनेशन आपण पाहिले की ॲरे एलिमेंट्स हे कंटिन्युअसली मेमरी अलोकेशन करतात. इथं मी एक ब्लॉक रिप्रेझेंट केला आहे, असं कन्सिडर करा की हा एक मेमरी ब्लॉक आहे आणि इथं जे रिप्रेझेंट केलेले आहेत ते काय आहेत, मेमरी ब्लॉकचे ॲड्रेस आहेत. बेसिकली ज्याला मेमरी ब्लॉकचा हा ॲड्रेस रिप्रेझेंट केला जातो त्याला तो हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये असतो. पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी किंवा आपल्याला समजायला सोपं जावं यासाठी मी ते हेक्साडेसिमल नंबर्स यूज न करता आपल्या ऑर्डरनरी जे काही डेसिमल्स नंबर आहेत त्या डेसिमल नंबर सिस्टीममध्ये मी काय केलेले आहे, हे ॲड्रेस रिप्रेझेंट केलेले आहेत. एक्झामला तुम्ही या पद्धतीनं जरी ॲड्रेस तिथं मेन्शन केले तरी नो डाऊट तुमचे तिथं कोणतेही मार्क्स कट होणार नाहीत. ओके, आता ॲरे ज्याला रिप्रेझेंट केला जातो त्याला आपण काय म्हणतो, तर तो कंटिन्युअसली मेमरी अलोकेट करतो. आता कंटिन्युअसली मेमरी कशी अलोकेट केली जाते बघा, हा माझा मेमरीमधला एक ब्लॉक आहे की ज्याच्यामध्ये हे मेमरीचे जे काही ग्रुपिंग केलेलं आहे किंवा मेमरीचे ब्लॉक्स अवेलेबल करून दिलेले आहेत की जे कंटिन्युअसली आहेत. मग ज्या वेळेला माझा ॲरे हा मेमरीमध्ये एंटर होईल त्यावेळेला पहिला इंडेक्स नंबर जो आहे तो पहिला इंडेक्स नंबरमधला इलेमेंट इथं स्टोअर केला जाणार आहे 25, हा त्याच्यासाठी ब्लॉक अवेलेबल करून दिला जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे इंडेक्स नंबर 2 तो 30, त्याच्यानंतर 35 आणि 40 या पद्धतीनं काय केले जातील मेमरीमध्ये मार्क्स 4 हा ॲरे काय केला जाईल, स्टोअर केला जाईल. मग इथं तुम्हाला जर एखाद्या इलेमेंटचा इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचा असेल तर तो फाइंड आउट करणं अगदी इझी आहे, कारण हे कसे इलेमेंट्स यूज केले जात आहेत किंवा हे इलेमेंट्स जे आहेत ते मेमरीमध्ये स्टोअर होताना कंटिन्युअसली अलोकेट केले जात आहेत. मग जर तुम्हाला पहिल्या इलेमेंटचा इंडेक्स नंबर फाइंड आउट केला तुम्ही की माझ्या पहिल्या इलेमेंटचा इंडेक्स नंबर आहे 2000, तर ॲटोमॅटिकली मला काय मिळेल, नेक्स्ट इलेमेंट्स जे माझे ॲड झालेले आहेत त्याच्या कोणत्याही इलेमेंट्सचा मी काय करू शकते, इंडेक्स नंबर फाइंड आउट करू शकते. कारण आपण मगाशीच सांगितलेलं आहे की ॲरेमधले इलेमेंट्स जे आहेत ते काय करतात, तर कंटिन्युअसली मेमरी अलोकेट करतात. आता त्याच्यासाठी त्यांनी एक हे दिलेलं आहे, एक बेस ॲड्रेस सांगितलेला आहे, बेस ॲड्रेस की जो BA न रिप्रेझेंट केला जातो. त्याच्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, तो फॉर्म्युला मी तुम्हाला इथं सांगते. लोकेशन हा फॉर्म्युला त्यांनी डिराईव्ह केलेला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी काय यूज केलं आहे बघा, आता एखाद्या पर्टिक्युलर इलेमेंटचं मला जर मेमरी लोकेशन फाइंड आउट करायचं असेल, इथं लॉग के म्हणजे काय, तर के काय असणार आहे, पर्टिक्युलर इंडेक्स नंबर असणार आहे आणि त्याचं मला जर मेमरी लोकेशन फाइंड आउट करायचं असेल तर ते मेमरी लोकेशन कसं फाइंड आउट केलं जातं, त्याच्यासाठी पहिल्यांदा यूज केला जाणार आहे त्याचा बेस ॲड्रेस. आता बेस ॲड्रेस हा काय असणार आहे, तर पहिला इलेमेंट ज्याला ॲरेचा ॲड केला जाईल त्याचा जो ॲड्रेस असणार आहे तो बेस ॲड्रेस असणार आहे. इथं बेस ॲड्रेस तुमचा किती येणार आहे, तर 2000 हा त्याचा बेस ॲड्रेस येणार आहे. त्याच्यानंतर W हा एक वर्ड वापरलेला आहे. W म्हणजे काय आहे इथं, तर विड्थ आहे किंवा त्याला वर्ड साईज म्हटलं जातं. बेसिकली ही वर्ड साईज जी आहे ती कशावरती डिपेंड आहे, तर त्या पर्टिक्युलर डेटा टाईपवरती. जर माझा इंटिजर डेटा टाईप असेल तर Wची व्हॅल्यू तिथं 2 येणार आहे. जर माझा डेटा टाईप कॅरेक्टर असेल तर Wची व्हॅल्यू 1 येणार आहे आणि जर फ्लोट असेल तर Wची व्हॅल्यू 4 येणार आहे. या पद्धतीनं ते चेंज होऊ शकतं. पण इथं जर मी माझे मेमरी ब्लॉक्स बघितले तर मेमरी ब्लॉक्स हे कंटिन्युअस आहेत, म्हणजे Wची इथं व्हॅल्यू किती आहे, 1 ही व्हॅल्यू आहे आणि त्याच्यानंतर परत के म्हणजे कोणता इंडेक्स नंबर आहे तो आणि त्याच्यानंतर मायनस लोअर बॉन्ड. लोअर बॉन्ड जो आहे तुमचा तो लोअर बॉन्ड कोणता आहे ते तिथं मायनस करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय मिळू शकतं, तर पर्टिक्युलर जो इलेमेंट आहे त्याचा मेमरी ॲड्रेस तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. हा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला याच्यावरती ज्याला एक्झामला क्वेश्चन येईल की व्हॉट इज मीन बाय ॲरे अँड हाऊ ॲरेज आर रिप्रेझेंटेड इन मेमरी, त्याला मगाशी जे आपण 6 पॉईंट्स राईट डाऊन केले की ज्याच्यामध्ये ॲरेची कंप्लीट डेफिनेशन
क्वेश्चन आहे ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. त्याच्यानंतर ॲरेचं एक सिम्पल एक्झाम्पल तुम्ही राईट डाऊन करायचं आहे. या पद्धतीनं सबस्क्रिप्टचा यूज कसा केला जातो, ॲरेचा इंडेक्स नंबर काय हे तिथं मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली ॲरे हा मेमरीमध्ये कसा रिप्रेझेंट केला जातो त्याच्यासाठी ही डायग्राम तिथं ड्रॉ करायची आहे आणि एक दोन सेंटेन्समध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायची आहे की ॲरेचा प्रत्येक इलेमेंट ज्या वेळेला मेमरीमध्ये ॲड केला जातो त्यावेळेला त्याला मेमरी कोणत्या पद्धतीनं ॲक्सेस करून दिली जाते. ओके. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. उद्याच्या लेक्चरला आपण ॲरे ट्रॅव्हर्सिंगशी रिलेटेड अल्गोरिदम स्टडी करूयात.